नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला तांदळाची खिचडी दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे बघा, हे तांदूळ ठेवले आहेत, अर्धा तास भिजून ठेवले, धुवून वगैरे. हे डाळ ठेवली आहे 1 वाटी भिजून. हा कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा, एक मोठा मध्यम. हा कढीपत्ता, फोडणीसाठी जिरं, मोहरी, हिंग, मालवणी मसाला, हळद एवढं सायन, थोडीशी साखर आणि मीठ आणि तेल फोडणीला. आता आपण चालू करूया खिचडी घालायला. आता 1 चमचे आपण तेल घालूया. गॅस थोडा बारीक करते मी. ह्याचा खिचडीला जरा तेलच जास्त लागतं. 7-8 चमचे घालूया. आता हिंग, हे मोहरी घालते फोडणीला. मोहरी तडतडली. आता कढीपत्ता घालते, बारीक करते. मग उडते म्हणून ते बारीकच करत असते, म्हणून मगाशी एकदम हे झाली नाही ती. आता मोहरी, जिरं घातलं अर्धा चमचा, 1 चमचा हिंग, थोडंसं. आता कांदा घालूया फोडणीला. सगळं चांगलं परतून घेतलं तेलामध्ये. आता कांदा घालतो, तो पण परतून घेतो कांदा. थोडीशी साखर टाकते, थोडीशी टाकायची नावाला साखर, त्याच्यामुळे काय चव येते चांगली खिचडीला. एवढीच घालायची. 1 ते 1.5 चमचा मीठ, म्हणजे आपल्या चवीप्रमाणे आपण घालायचं मीठ. लागलं तर चव घेऊन परत घालायचं आपण. ते पण जवळून घेते. मसाला घालून घेऊया. मी मालवणी मसालाच घालते खिचडीला. एक चमचा घालायचा आणि थोडंसं घालून घेऊया. 1 चमचा मसाला तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही घाला. तिखट असेल तर जरा कमीच घाला. माझा कमी तिखट आहे, आम्ही कमी तिखटच घेतो मसाला, त्यामुळे आम्ही मी 1.5 चमचा घालते. ते सगळं ढवळून घेते. आता हे तांदूळ घालते. तांदूळ घालून घेते. 1 ग्लास तांदूळ आहे हे. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही करायची. जास्त माणसं असेल तर जास्त लागतात तांदूळ. आता ढवळून घेते सगळं. आता डाळ घालून घेऊया. तांदूळ झाले परतून थोडी. डाळ घालून डाळ परतायची थोडीशी, आणि 4-5 ग्लास घालून आपण शिजत ठेवायची खिचडी. घालून घेते पुरण, म्हणून याला तेल जरा जास्त लागतं आणि छान होते अशी खिचडी. आणि करतो जाती. आता मी 4-5 पेले पाणी घालते, म्हणजे भाताच्या तांदळाच्या वरती आलं पाहिजे असं घालायचं आपण पाणी. 3 झाले. अजून तर आपण घालायचं नंतर. झालं. आता आपण हे शिजत ठेवायची थोडीशी पातळी लावून. आता अशी शिजायला द्यायची, म्हणजे भात जसा बनवतो तशीच आपण बनवून घ्यायची. नक्की करून बघायची. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नक्की अशी करून बघा. अशा प्रकारे खिचडी तयार झाली आहे. फक्त डाळ आणि तांदूळ याची खिचडी बनवलेली आहे. नक्की अशी करून बघा तुम्ही, खूप छान लागते. आम्ही अशी नेहमी करतो. नेहमी म्हणजे जेव्हा खिचडी करायची असेल तेव्हा अशीच करते मी.